तर हे जे ज्वारीचं वाण आहे ते देशी आणि पारंपरिक वाण. त्याच्यामध्ये काय महत्वाचं म्हणजे की हे जुनं दगडी ज्वारी म्हटली जाते ह्याला. जुनं पारंपरिक जे वडिलोपार्जित आहे, आई वडील पंजोबा खपर पंजोबा यांच्यापासून जे आले पारंपरिक बियाणं, त्याच्यापासून स्वतःचं बियाणं तयार होतं. हे प्लस पॉईंट आहे. प्लस ह्याची जी भाकरी आहे ती पूर्ण पांढरी शुभ्र आणि खायला एकदम चविष्ट आणि गोडसर लागते. त्याच्यामुळे ह्याचं एक खासियत. आणि प्लस अजून एक वैशिष्ट्यपूर्ण येण्याचं कारण म्हणजे काय, प्रत्येक ज्वारी तुम्ही जी पण बघता त्याच्यामध्ये काय ज्वारी अशी सरळ येते, पण ही ज्वारी सरळ येत ही ज्वारी अशी वाकडी. तर याचं कारण एकच आहे, लाकडे पडतात. त्याच्यामुळं जे आपण सध्याला समस्या शेतकऱ्यांना ही उद्भवते की काय, की ज्यावेळेस ज्वारी लावतो त्यावेळेस पशु पक्षी येते ते आणि खाऊन चुकून जाते. तर ते तसं होणार नाही. हे ज्वारी ज्यावेळेस अशी उलटी त्यावेळेस पक्षाला उलट बसता येत नाही, त्याच्यामुळे खाऊ शकत नाही ज्वारी असं. तर प्रत्येक ज्वारीचे आपल्याकडे जवळजवळ एक 8 ते 10 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ही दगडी ज्वारी एक वैशिष्ट्य भाकरीसाठी, त्याने हुरड्यासाठी पण आहे. सुरती ज्वारी, गुळगंडी ज्वारी. हे कसं आहे, आता ज्या त्या भागानुसार दुर्मिळ झालेलं वाहन आहे. पण जरी कुणाकडे मिळत नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करून आपण प्रत्येकाला घरपोच डिलिव्हरी देतो या दगडी ज्वारीची. माझा नंबर आहे 88 20 91 98 05.